या सरकारचा निषेध असो, भाजप सरकारचा निषेध असो, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय। नमस्कार, मैं खुशी, स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट, शासनाच्या GRची होळी करून तीव्र निषेध। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती लागू करण्याच्या शासन निर्णयाविरोधात राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मातृभाषा मराठीवर अन्याय करणारा व भूपत्रांच्या हक्कावर गदा आणणारा हा निर्णय म्हणजे मराठी अस्मितेचा अपमान असल्याचे आरोप विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने याचा तीव्र निषेध करत मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये GRच्या प्रतीची होळी करण्यात आली। या आंदोलनात सहभागी मराठी कार्यकर्त्यांनी माणसाला दुय्यम ठरवणारा निर्णय मागे घ्यावा असा जोरदार नारा दिला। शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषयाची सक्ती म्हणजे मराठी विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने एक भाषा लादण्याचा प्रयत्न असून यामुळे मातृभाषा मराठीचा अवमान होतो असे मत आंदोलकांनी व्यक्त केले। मराठी मुलांना त्यांच्या भाषेपासून दूर लोटणे आणि त्यांच्यावर परकीय भाषा लादणे हा अन्याय असून सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणीही करण्यात आली। राज्य सरकारने नोकऱ्या, रोजगार, शिक्षण आदी मूलभूत मुद्दे सोडून जातीपाती आणि भाषिक वाद निर्माण करून जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करू नये अशी कडक टीका शिवसैनिकांकडून करण्यात आली। जर शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारून सरकारला त्यांच्या जागी बसवले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष। आज शिवसेनेतर्फे कशासाठी आंदोलन केलेलं आहे आणि काय तुमचे मुद्दा तुमचा होता? महाराष्ट्र शासनाने जे हिंदी सक्तीचा जो विषय आणला आणि GR आणला तो पहिली वर्गापासून मराठी माध्यमिक शाळेमध्ये पहिल्या वर्गापासून त्यांनी हिंदी हा विषय सक्तीचा करण्याचा GR काढला। त्या GR मध्ये त्यांनी तिसरी भाषा हिंदी हे सक्तीची करण्याचा जो त्यांचा मनसूबा आहे तो आम्ही आमच्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेतर्फे निषेध त्या GRचा निषेध करण्यासाठी आज आम्ही GR जाऊन निषेध केला। तर सध्या जे GR आता झालेला आहे राज्यात हिंदी भाषेचे सक्तीनं सर्व शाळेत लागू करायला पाहिजे, हा GR निघाल्यानंतर इतका उशीर म्हणजे आंदोलन करण्याची काय आवश्यकता पडली? नाही, GR आताच त्यांनी काढला ना। GR काढल्याला समजायला 10-12 दिवस झाले। आम्ही 10-12 दिवसात समजायला आम्ही जनतेसमोर आलो आहे ना। हिंदी सक्ती नको आहे कारण महाराष्ट्रामध्ये मातृभाषा ही मराठी आहे आणि लहानपणापासून घराघरात मराठी लहान वयापासूनच मराठी शिकवल्या जाते। आई वडील हे मराठी पहिलेपासून त्यांच्या डोक्यात बिंबवतात आणि सगळे समजायला मराठी भाषिक असल्यामुळं हा या समजायला महाराष्ट्रामध्ये ह्या शासनाचा जो त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ह्या शासनाचा आम्ही समजायला निषेध करतोय। तरी तुमच्या आंदोलनानंतरही जर जे सत्तेत जे पक्ष आहेत त्यांनी जर मागे नाही घेतला GR तर मग तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? आमची पुढील भूमिका हेच राहणार आहे का यांनी जर समजायला सक्ती केली तर आम्ही पुऱ्या महाराष्ट्रात भूमिपुत्रांना घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करू व उद्धव साहेबांना जे मराठी विषयी समजायला जे त्यांच्या मनात जे समजायला एक आपुलकी आहे त्या आपुलकीचे आम्ही भूमिपुत्र आणि शिवसैनिक मिळून त्यांना शासनाला चांगला धडा शिकवू। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।